तर तुमची पहिली भेट कुठे झाली? नमस्कार मंडळी, तर मी सनील पुरी SPD ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल कशा प्रकारे विराजच्या हळदीमध्ये कशा प्रकारे सर्वांनी धमाल केली बघितलं असाल. आपला वर्गमित्रसुद्धा आहे, बेंच पार्टनरसुद्धा होता. त्याच्यात तुम्ही हळदी सोहळा बघितला आणि आज असणार आहे लग्न सोहळा असणार आहे. तेच तुम्हाला आजच्या व्हिडिओ बघायला भेटेल. आज दिवसभरामध्ये होणारे विधी, लग्नाच्या दिवशी होणारे बोलणी कोळीवाड्यामध्ये विधी तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटतील. त्याला व्हिडिओ न स्किप करून बघायला. आता आलो जिथं जेवण चालू आहे, बघूया जेवणाच्या मैदानामध्ये काय काय. इकडे सर्वजण भाजी कटिंग चालू आहे इकडे. आणि इकडे बघा, इकडे काय होतंय? चना मसाला. चना मसाला आहे, चना मसाला इकडे होते. इकडे बघा वाटाण्याची भाजी होते. हा बघा इकडे डाळ सुद्धा आहे. आज व्हेज असणार पूर्ण ना? आज व्हेज असणार, मच्छी पण आहे ना. चालेल चालेल. विराजचे बाबा दिसताना इकडे मस्त. काल हळदीमध्ये फुल धमाल केली, गाणे सुद्धा बोलले, नाचले सुद्धा भरपूर. बघा आता आपल्यासोबत विराज दिसतंय. त्याला त्याच्याकडून थोडी माहिती घेऊया वहिनींबद्दल. तर तुमची पहिली भेट कुठे झाली? मामाच्या घरी गणपती होते तेव्हा ते आईसोबत आलेली आहे. गणपती बघायला पहिल्यांदा बघितल्यावर मनातच भरले. आणि नंतर दीड वर्षानंतर प्रपोज मारला आणि गणपतीच्या आशीर्वादाने ती मला मिळाली. वहिनी रेवसची ना? रामाच्या देवळाजवळ रेवसलाच. बघा मंडळी आपल्यासोबत आता सर्व मामा मंडळी दिसतात तिकडे. आता त्यांचा आता मानपड थोड्या वेळा. तर कसं वाटतं तुमच्या भाच्याचं लग्न कार्य? तर विराज माझा भाचा आहे. आता त्याच्या लग्नाला फुल एन्जॉय. आता मामा बसायला आलो आहे मी. आता सोय फुल आहे. मामा आहेत विराजचे, त्यांचा इकडे मानपान चालला. इकडे विराजचे मोठे मामा दिसतात. तुमचं आज मानपान होतंय, तर कसं वाटतं? तुमच्या भाषाचं लग्न कार्य आहे, आज लग्न होणार आहे, तर काय बोलणार? हा आता खूप छान वाटतंय. आई चांगला होऊ दे. ज्ञानेश्वर मामा इकडे आणि छोटे मामा सोमनाथ. कसं वाटतं तुमच्या भाषेचं आज लग्न होणार आहे? चांगलं वाटतंय.
या विधीला काय बोलतात दादा? हे दादा या विधीला काय बोलतात? हसरात विधी असणार दादा. पाटलाकडून हा कार्य केलं होतं. हसरात विधी तुम्हाला आता बघायला मिळणार आहे. इकडे आता नवऱ्याला सजवताना दिसत नवऱ्याचे मित्र नवरदेवाला सजवत आहोत आणि आता त्याला सजवल्यानंतर ते रिवर्सला नेणार आहोत. रिवर्सला लग्न आहे ना? रिवर्सला लग्न आहे. त्याला सजून रिवर्सला न्यायचं आहे. आता सगळी तयारी करतोय. देवाची पाया पडून परत इकडे आणायचं आहे बोरणीवर आणि परत लग्नाला रिवर्सला. विराट नवरा दिसतोय. लुक बघू शकता. आत्या आणि आजी आलेला. पहिले आत्या मध्ये आत्या आहे. आता नाव काय? तुळशी. कसं वाटतंय ह्या तुमच्या घरामध्ये लग्न करायचं? खूप खूप मस्त मजा वाटतंय आणि खूप खूप आता मजा करणार आहोत, नाचणार आहोत आणि मग नंतर नवरा लग्न लावायला देवला जवळ नेऊ. आणि तुम्ही आजी? आम्ही आजी ना तुला आम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे. तू पोटवान तुला मस्त करावं या आणि असाच त्याचा सुखाचा संसार चालला पाहिजे. तुमचं नाव काय? विठाबाई. मस्त बघा आजीसाठी लुक केलेला आहे. थाट बघा त्यांचा आजीसांचा. आणि तुमचा आजी विराटच्या आजीला नातू आहे माझा, त्याला मी आशीर्वाद देईन. आशीर्वाद अगदी त्याचं चांगलं भलं होणारच. विराटचे आई वडील तिकडे दिसत आहेत. त्यांचा थाट सुद्धा बघू शकताय. कसं वाटतं तुम्हाला? आज एकुलता एक मुलाचं आज लग्न कार्य आणि तुमच्या घरातलं शेवटचं लग्न आहे ना? खूप छान वाटतंय. सुनबाई येणार या थोडा आनंद झाला. तुम्हाला कसं वाटतंय? मला पण खूप छान वाटतंय. सून घरात येणार, लेकीसारखी माया देणार. ते आपल्या समोर आता आत्या आहे. आता नाव का तुमचं? राखी. राखी आता आहे आपल्याकडे सोबत. तुम्हाला कसं वाटतंय घरामध्ये लग्न करायचं? वाटतंय, मस्त वाटतंय. सर्वजण एकत्र आली आज या सोहळ्यासाठी. त्यांच्याबद्दल काय बोलणार? सगळी माणसं आली एकत्र तर छान वाटतंय. सगळी आली जवळ झाली माणसं. ही काय कार्याला जवळ सारखे एकत्र असते, नाही तर अशी काय सगळे एक भाई भाई असतो. एकत्र आलेले कार्यालाच येतोय, काय दुखाला सुखाला अशीच येतोय, नाही तर अशी काय सगळी वेगवेगळीच माणसं असतात. बघा आपल्यासोबत आता नवऱ्याचे इथे बहिणी दिसत आहे. तुमचं नाव सांग. कसं वाटतं तुमच्या भावाचं लग्न करायचं? खूप आनंद वाटतोय. विधी कोहली. कसं वाटतंय? खूप भारी फिलिंग आलेली आहे. संजना नाखवा. कसं वाटतंय? मस्त वाटतंय.
आता नवरदेव सुद्धा चालला तर गाडीमध्ये बसलाय आणि ड्रायव्हर बघा कोण आहे. इकडे आणण्याचे ड्रायव्हर दिसते. प्रवास घेऊन चाललाय लग्नासाठी.
तेच हां हां. बघा आता आपल्यासोबत आता विराज आणि वहिनी दिसत आहेत. तर तर कसं वाटतं तुम्हाला फायनली 6 वर्षानंतर सक्सेसफुल होते, तर कसं वाटतं तुम्हाला? मस्त वाटतंय, खूप मस्त वाटतंय. आनंद दिसतोय. नेमतोय तेवढ्यात मस्त वाटेल. चालेल चालेल, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला.